हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 17, भाग 1. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं, बोद्धव्यं च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यं, गहना कर्मणो गतिः. भाषांतर. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्म आणि अकर्म काय आहे हे जाणणं गरजेचं आहे, परंतु ते तेवढं सोपं नाही. त्यामध्ये बुद्धिमानातले बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आणि या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म, विकर्म आणि अकर्म काय आहे ते सांगतात. परंतु कर्माची जी चाल आहे, त्याची जी कर्मफळे आपल्याला मिळतात ती कशी हे जाणून घेणं अत्यंत कठीण आहे. आणि ते न जाणल्यानंच आपण पुन्हा पुन्हा या भौतिक जगात अडकतो. या भौतिक बंधनातून मुक्त होण्याबद्दल जर मनुष्य गंभीर असेल तर त्याने कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणलाच पाहिजे. प्रेक्षक हो, काही लोक म्हणतात की मी ही गोष्ट चुकीची केली म्हणून मला त्याचे हे फळ मिळाले. पण आपण ते नक्कीच सांगू शकत नाही की कोणत्या कर्मामुळे कोणते कर्मफळ आपल्याला मिळाले. आपल्यासाठी हे जाणणं अशक्य आहे. म्हणून कर्म काय आहे, विकर्म काय आहे आणि अकर्म काय आहे हे आपण प्रामाणिक स्रोतांकडून समजून घ्यावे. भगवंतांकडून आणि भगवंतांच्या भक्तांकडून समजून घ्यावे. हे दोघेही एकच गोष्ट सांगतात, कारण मूळ संदेश तर भगवंतांनीच सांगितलेला आहे ना. प्रेक्षक हो, काही लोक म्हणतात की मी कर्मयोगी आहे, मी माझं कर्म करतो, मी ऑफिसमध्ये जातो किंवा मी शिक्षण घेतो किंवा मी स्वयंपाक करते वगैरे वगैरे. पण ही कर्म नाही तर कार्य आहेत. कर्म म्हणजे फळाच्या आशेनं केलं गेलेलं कर्म. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य आजारी पडला तर तो मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन बरं होण्याच्या अपेक्षेनं औषध घेतो. परंतु कोणत्या आजारासाठी कोणतं औषध घ्यायचं हे कसं समजेल? जर त्या मनुष्याला या अगोदर ताप आला असेल आणि डॉक्टरांनी एखादं औषध लिहून दिलेलं असेल आणि ते घेऊन तो बराही झालेला असेल, तर यावेळेस त्याला थंडी वाजून आली म्हणून त्यानं तेच औषध घेतलं तर चालेल का? नाही. का? कारण त्यानं विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन वेगळ्या आजारासाठी होतं आणि आत्ताचा आजार वेगळाच आहे. अशाच प्रकारे या जगामध्ये लोक सुख प्राप्त करण्यासाठी कर्म करतात आणि त्यातून मात्र त्यांना दुःखच मिळतं. कारण कोणत्या वेळी कोणतं कर्म करावं, शास्त्रानुसार काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे ते जाणत नसतात. म्हणून याबद्दल भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आपण स्वतः हे ठरवू शकत नाही की आपण कोणतं कर्म करणार. उदाहरणार्थ, आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत असू, आपण काय काम करायचं हे कंपनी ठरवते, आपण नाही. तसेच आपल्याला भगवंतांनी बनवलेला आहे. हा संसारही भगवंतांनीच बनवलेला आहे. या सर्व सुखसुविधाही भगवंतांनीच बनवलेल्या आहेत. आपण या जगामध्ये राहत असताना त्या सुखसुविधांचा कसा उपयोग करायचा हे भगवंत सांगतात. परंतु येथे मनुष्य स्वतःची मनमानी करीत आहे. म्हणून कर्म म्हणजे माझ्यासाठी भगवंतांनी शास्त्रांमध्ये काय निर्धारित करून ठेवलेलं आहे ते करणं होय. जो शास्त्रांमधून समजून घेतो की मला नक्की काय करायचं आहे आणि ते करतो, म्हणजे त्याच्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे वागतो, ते झालं त्याचं कर्म. आणि ते समजून घेण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. कारण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे जीवांसाठी वेगवेगळे नियम लागतात, वेगवेगळे उपाय असतात, वेगवेगळे निर्धारित कर्म असतात. त्यानं ते समजून वागलं पाहिजे. उदाहरणार्थ, एखादा आर्मी ऑफिसर बॉर्डरवर उभा आहे. बॉर्डरच्या दुसऱ्या बाजूला काहीतरी हालचाल झाली, गोळीबार झाला, काही लोक आपल्याला मारण्यासाठी येत आहेत हे समजलं तर त्याला त्यांना मारण्यास सांगितलेलं असतं. परंतु जेव्हा तो सैनिक सुट्टीसाठी घरी येतो आणि त्याच्या कुटुंबासोबत बाहेर फिरायला जात असताना एखादी ब्रेक फेल झालेली गाडी जर त्याला येऊन धडकली आणि त्या सैनिकानं त्याची बंदूक काढून त्या ड्रायव्हरला गोळी मारली तर चालेल का? तर नाही. पोलीस त्याला तुरुंगात डांबतील. कारण गोळी घालणं हे त्या सैनिकाचं बॉर्डरवर असतानाचं कर्तव्य आहे, घरी सुट्टीला आल्यावर नाही.
म्हणून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे निर्धारित कर्मे असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे हे आपण गुरूंना विचारलं पाहिजे. उदाहरणार्थ, एका गुरूंचे 2 विद्यार्थी असतील. एक विद्यार्थी खूप सिगारेट पितो आणि तो त्यामुळे खूप त्रस्त आहे. तो सिगारेट सोडू इच्छितो. एका दिवसामध्ये तो 10 सिगारेट ओढत असेल आणि त्याला जर त्याच्या गुरूंनी सांगितलं की तू सिगारेट पिणं सोडून दे, तर तो सोडू शकणार नाही. मग त्याला जर त्याच्या गुरूंनी असं सांगितलं की उद्यापासून 5 सिगारेट ओढ, तर तो हळूहळू सिगारेट ओढणं पूर्णपणे सोडू शकतो, बरोबर? परंतु तेवढ्यात दुसरा विद्यार्थी जो सिगारेट ओढत नाही, त्यानं ते ऐकलं आणि जो ग्रंथांचं वाचन नामस्मरणही करीत आहे, परंतु त्यानं त्याचा असा अर्थ लावला की उद्यापासून 5 सिगारेट ओढल्या तर भक्तीमध्ये पुढे प्रगती होईल. आणि मग त्यानं ही सिगारेट पिण्यास सुरुवात केली आणि इतरांनाही तसं करण्यासाठी सांगितलं, तर हे तर चुकीचंच आहे ना. आणि म्हणून योग्य प्रामाणिक गुरूंचा सल्ला घेणं गरजेचं आहे. गुरु आपल्याला तेच समजावतात, तेच शिकवतात जे आपल्यासाठी निर्धारित असतं, निर्धारित कर्म असतं. परंतु यामध्ये आपल्याला फळाची आशा असते. प्रेक्षक हो, याच्या विरुद्ध जे कर्म असतं म्हणजे जे निषेध आहे, जे करायचं नाही असं सांगितलेलं आहे, जसं की चोरी करायची नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, मांसाहार करायचा नाही, जुगार खेळायचा नाही इत्यादी. या गोष्टी म्हणजे निषेध आहे. हे निषेध सांगितलेल्या गोष्टी ही करणं म्हणजे विकर्म होय. तर अकर्म म्हणजे कर्म करायचं पण त्याचं फळ मिळणार नाही. येथे भगवंत अर्जुनाला लढण्यासाठी सांगत आहेत. ते आहे त्याचं अकर्म आणि त्यामुळे त्याला काही कर्मफळ मिळणार नाही. म्हणजे चांगले कर्म किंवा वाईट कर्म या कर्मांपासून जेव्हा जीव मुक्त होतो आणि भगवंतांच्या सांगण्याप्रमाणेच वागतो, त्याला अकर्म म्हणतात. हे केल्याने मनुष्य भगवतधामी जातो. म्हणजे प्रेक्षक हो, वर्णाश्रमानुसार कार्य करणं म्हणजे जे निश्चित कर्म आहे ते करणं म्हणजे कर्म. परंतु ते करण्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी फळाची आशा असते की आपण हे कर्म केलं तर आपल्याला हे कर्मफळ मिळेल. उदाहरणार्थ, एखादा व्यवसाय करीत असेल आणि त्याच्यातून त्याला नफा मिळतो, हे झालं त्याचं कर्म. परंतु अकर्म म्हणजे भक्तिमय कर्म होय. जेव्हा एखादा व्यवसाय करतो आणि त्यातून मिळालेला नफा त्याच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर भगवंतांच्या सेवेत लावतो, तर ते झाले त्याचे अकर्म म्हणजेच शुद्ध भक्ती. आपण अकर्माच्या स्तरावर यायचं आहे आणि त्यासाठी सर्वात अगोदर भगवद्गीता वाचली पाहिजे आणि हळूहळू त्यानं आपलं हृदय परिवर्तित होतं. जेव्हा मनुष्य अकर्म करतो तेव्हा त्याला या संसारापासून काहीही देणं घेणं नसतं. अकर्मामध्ये सुख किंवा दुःख मिळत नाही, तर गुरुकृपेने भगवद्धाम मिळते. अशा प्रकारे जे शास्त्रांच्या विरुद्ध आहे ते विकर्म, जे शास्त्रानुसार करण्यास सांगितलेलं आहे ते कर्म, आणि जे केवळ श्रीकृष्णांच्या सेवेसाठी केले जातं ते म्हणजे अकर्म होय. जे केल्याने मनुष्य भवबंधनात अडकत नाही, कर्मबंधनात अडकत नाही, तर भगवद्धामात परत जातो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवद्गीतेनुसार आपल्यासाठी जे निर्धारित केलेलं कर्म आहे ते जाणून ते श्रीकृष्णांच्या सेवेसाठी करून अकर्म साधले पाहिजे आणि कर्मबंधनातून मुक्त राहिलं पाहिजे. पुढील भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना आपण कर्म, विकर्म आणि अकर्म यातील नक्की कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे, आचरला पाहिजे आणि तो कसा हे जाणूयात. योग्य गुरूंचा आश्रय स्वीकारूयात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार भगवद्धामी जाण्यासाठी अनुकूल असाच मार्ग आचरूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.